हॅलो फ्रेंड, जगदंब जगदंब स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये. तर सुरुवात करूयात आपण. आज तुम्हाला सर्वांना मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, तसेच गुढीपाडव्याचे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि नेहमीप्रमाणे आज आमची तयारी चालली होती इथे गुढीपाडवासाठी गुढी उभारण्याची. तर इथे व्यवस्थित सगळं काही जिथे गुढी उभारायची ते स्वच्छ धुवून पुसून घेतलेलं आहे. अण्णांनी मस्तपैकी आंघोळ वगैरे करून आता बांबू वगैरे धुवून त्याला स्वच्छ हळदी कुंकू आणि इबीत लावून त्याला घेत आहेत. त्याच्यानंतर आंब्याचं तोरण आहे, इकडे कडुलिंबाचं तोरण आहे आणि अशा प्रकारे आता सगळीकडे हळदी कुंकू आणि इबीत लावून अण्णा घेत आहेत. आता अण्णा गुढी उभारण्याची तयारी करत आहेत. तोपर्यंत इकडे आमच्या राणी सरकार रांगोळी काढण्याची तयारी करत आहेत. आमच्या प्रिन्सेस इथं रांगोळी काढत आहेत. तोपर्यंत मी महाराणी जी आम्ही करत आहोत पुरणपोळी स्वयंपाक. माझ्याकडे धुरा आहे स्वयंपाक करण्याची, म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक करण्याची. आता मी इथे पाणी तापायला ठेवलं होतं. पाण्याला आधण आल्यानंतर त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ व्यवस्थित टाकलेली आहे. तोपर्यंत अण्णांना नवीन साडी काढून दिलेली आहे, नवी कोरी साडी आहे आणि ही अण्णांनी अशा प्रकारे गुढीला बांधलेली आहे. त्याचप्रमाणे नारळ, कडुलिंबाचा ढाळा, आंब्याची पानं, सगळं काही अशा प्रकारे याला बांधून घेतलेला आहे आणि आपली गुढी आता उभारण्यासाठी सुसज्ज आहे. बोला जय श्रीराम, हर घर में एक ही नाम, जय श्रीराम. तर अशा प्रकारे अण्णांनी बजरंगबली की जय म्हणत गुढीला गाठण मारून गुढी तयार केलेली आहे. तोपर्यंत इथं मी तांब्या चकचकीत केलेला आहे पितांबरी लावून आणि आता त्याला मी स्वस्तिक काढून घेत आहे आणि त्याच्यावर कुंकानी 5 रेगा उडत आहे आणि तामण पण स्वच्छ निघलं नाही म्हणून त्याला अजून घासण्याचा माझा आता परिश्रम चाललेला आहे, का तर आरतीसाठी लागत आहे. आणि अशा प्रकारे मिस्टर दिघे आणि आमचे मिस्टर अण्णा यांनी दोघांनी मिळून अशा प्रकारे गुढी उभारलेली आहे. तर मी सांगितलं थोडी झुकवा, का तर गुढी थोडीशी अशी झुकलेली असते ना, की एकदम ताट आणि सरळ असते. तर अशा प्रकारे हारघाटी तांब्या वगैरे सगळं करून गुढी छान प्रकारे उभारलेली आहे आणि मी एका बोटाने असे दाखवत आहे की किती सुंदर उंचच्या उंच माझी गुढी. तर कशी वाटली तुम्हाला माझी गुढी नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि गुढी उभारून पूजा वगैरे केली की आमच्या आणि नारळाचं पाणी पित आहे आणि अण्णा नारळ फोडत आहेत. तर अशा प्रकारे दोघांचा प्रोग्राम इथे सुरू आहे. तोपर्यंत माझ्या आतमध्ये पुरणपोळीच्या स्वयंपाकाची तयारी होत आहे. तर आमच्या सगळ्यांचे आउटफिट्सचे अशा आहेत. आज आम्ही सगळ्यांनी अशा प्रकारे वेअर केलेले आहे, ड्रेस घातलेले आहेत आणि ते पुरणपोळीचा स्वयंपाक तयार आहे. फोडणीचा भात, पापड, कुरडई, कोशिंबीर, वरण भात, आमटी, कटाची आमटी, बटाट्याची भाजी, इथे मसाला दूध, पुरणपोळी, भजे, सगळं काही आपलं असं ताट रेडी आहे आणि आम्ही जेवण्यासाठी तयार आहोत. का तर कडकडून भूक लागलेली होती, पोटामध्ये कावळे ओरडून बाहेर पडत होते. तर तुम्हाला म्हटलं फोटो दाखवत. असा होता आमचा आज सर्वांचा गेटअप. कसा वाटला नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. हॅपी गुढीपाडवा. धन्यवाद.